आणि या क्रिकेटपटूंच्या मध्ये प्रदर्शनीय एक्झिबिशन मॅच आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. तसंच रुपेशी खोपरेकर यावर्षी तपस्वी क्रिकेट हा पुरस्कार सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. क्रिकेटसाठी ज्यांनी तन मन धन सगळं वेचलंय, आपलं आयुष्य क्रिकेटसाठी ज्यांनी ज्यांनी वेचलंय अशांचा सन्मान होईल तपस्वी क्रिकेट या पुरस्काराने. आणि या पुरस्काराचं स्वरूप आहे शाल, श्रीफळ, रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह. नक्कीच चषक घेतल्यानंतर तुमच्या ऑटोमधनं सफर करायला नक्कीच आवडेल खेळाडूंना. त्याच्यासाठी संघ सज्ज असेल. महाराजा तारकर्ली संघ, तुम्ही पोपा यांच्या ऑटोमधनं प्रवास करू शकता, सफर घडवू शकता. स्पर्धेमध्ये आपण पारितोषिक पाहतोय. मनोरंजक खेळाडू, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टीरक्षक, सर्व खेळाडूंना इलेक्ट्रिक वस्तू आणि ह्या वस्तू प्रायोजित केल्या आहेत सन्मानश्री भानुदास भगवान केरकर यांच्याकडून. सर्वाधिक धावा ऑरेंज कॅप, सर्वाधिक बळी पर्पल कॅप आणि ह्या कॅप पुरस्कृत केल्या आहेत मृणाल 11 तारकर्ली. आणि मालिकावीरासाठी आकर्षक टेबल फॅन. तर सर्व प्रायोजकांचं आम्ही खूप खूप मनापासून धन्यवाद, आभार व्यक्त करत आहोत. आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमधनं ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. TSPL तारकर्ली सुपर प्रीमियर लीग. नक्कीच आज तारकर्ली गावामध्ये ग्रँड पार्टी असेल. हर्षवर्धन रोगे आणि त्यांचे सर्व खेळाडू, आज त्यांचा उत्साह गगनात मावेनासा होईल, कारण आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी ही त्यांच्या संघाने जिंकली आहे. TSPL तारकर्ली सुपर प्रीमियर लीगमध्ये ज्या ज्या खेळाडूंवरती ज्या ज्या सदस्यांकडे जी जी जबाबदारी होती ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडली गेली. आणि सूक्ष्म नियोजन, एखाद्या स्पर्धेचं आयोजन कसं असावं, त्याचं नियोजन कसं असावं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे तारकर्ली सुपर प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा. दोन्ही खेळाडू प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये समोर आपण या. विजय संघ, उपविजेता संघ, त्याचबरोबर आमच्या सर्व महिला भगिनी, कालचा दिवस आजही दिवस या मैदानावरती उपस्थिती पाहायला मिळाले, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
सन्माननीय नरेशजी खराडे, आपल्याला विनंती असेल की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या. श्री मोहन केवस्कर, श्री अंकुश कुबल, श्री गोरक्ष पराडकर, श्री रुपेश कोबरेकर, ज्यांची मी नावं घेतोय, आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय नरेशजी खराडे, सन्माननीय मोहनजी केवस्कर, श्री रुपेशजी कोबरेकर, श्री गोरक्ष पराडकर, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. श्री भानुदास केरकर यांनाही विनंती असेल की आपण या. या स्पर्धेतील शेवटचा कार्यक्रम बक्षीस वितरण समारंभ आपल्याला मिळतोय. सर्वप्रथम खेळाडू आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर आपण या. विजेता संघ, उपविजेता संघ, त्यानंतर आयोजन कमिटी सदस्य, या सर्वांना विनंती असेल की खुर्च्या ठेवलेल्या आहेत, आपण या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सर्व मान्यवरांचं शब्द सुमनांनी, शब्द फुलांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. समोरच्या खुर्च्या खाली आहेत, समोर आपण बसून घ्या. सुरुवातीक देऊन टाका कॅश प्राइज. क्वालिफायर सामन्यामधील प्लेयर ऑफ द मॅच विक्रांत सारंग याला सन्मानित. 14 चेंडू 35 धावा, ज्याच्यामध्ये 4 षटकार, एका चौकाराचा समावेश. श्री प्रसाद मयेकर यांच्याकडनं आकर्षक टी शर्ट. वीरेंद्र सारंग, अक्षय केरकर आणि श्री कुंदन धुरत यांच्याकडनं बासमती राईसचं पॅकेट, आकर्षक ट्रॉफी. विक्रांत सारंग, आपण या. क्वालिफायर दुसऱ्या सामन्यातील मॅन ऑफ द. श्री अंकुशजी कुबल यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल, आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर बासमती राईसचं पॅकेट. आणि श्री प्रसादजी मयेकर यांच्याकडनं आकर्षक टी शर्ट. प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपये, प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये, प्रत्येक कॅचसाठी 100 रुपये. गौरव यादव, बंटी केवस्कर, चेतन मालणकर, आमचे आम्हीच मित्रमंडळ यांच्याकडनं 100 रुपये. प्रत्येक चौकार षटकारांसाठी श्री मोहन केवस्कर यांच्याकडनं थंडा. खेळाडू आहे विकी सारंग, ज्याने 1 षटकार ठोकला, 200 रुपये. आणि 100 रुपये आमचे आम्ही, आणि 100 रुपये गौरव यादव, बंटी केवस्कर आणि चेतन मालणकर या मित्र मंडळाकडनं. कॅश प्राइज 200 रुपये आमचे आम्ही आणि 1 थंडा प्रत्येक चौकार षटकांसाठी श्री मोहन केवस्कर यांच्याकडनं. रोहित केरकर, ज्याने 2 झेल पकडले, 2 विकेट, 400 रुपयांचा मान. प्रत्येक कॅचसाठी 100 रुपये, प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. गौरव यादव, बंटी केवस्कर, चेतन मालणकर, आमचे आम्हीच मित्रमंडळ यांच्याकडनं 100 रुपये. आणि रोहित केरकर मानकरी ठरतोय 400 रुपयांचा. पुढील खेळाडू आहे लक्ष्मण मोंडकर, एका विकेटसाठी 100. गौरव यादव, बंटी केवस्कर आणि चेतन मालणकर यांच्याकडनं 100 रुपये. लक्ष्मण मोंडकर, आपण या. 100 रुपये. हर्षवर्धन रोगे, एका विकेटसाठी 100.
गौरव यादव, बंटी केळुसकर, चेतन मालणकर यांच्याकडनं हर्षवर्धन रोगे आपण या 100 रुपये. त्यानंतर सर्वेश धुरत, एक षटकार, एक चौकार आणि एक विकेट. आम्ही 100. त्यानंतर गौरव यादव, बंटी केळुसकर, चेतन मालणकर यांच्याकडनं 100 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी एक थंडा सन्मानश्री मोहनजी केळुसकर. सर्वेश धुरत. पुढील खेळाडू आहे यशवंत टेमकर, ज्याने एक षटकार ठोकला, एक झेल पकडला आणि एक चौकार मारलाय. 4 चौकार मारले. 300 रुपयांचा मानकरी ठरतोय. प्रत्येक षटकार, विकेट आणि कॅच साठी गौरव यादव, बंटी केळुसकर आणि चेतन मालणकर 100 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी एक थंडा सन्मानश्री मोहनजी केळुसकर यांच्याकडनं. यशवंत टेमकर आपण या. पुढील खेळाडू आहे प्रतीक पडते, ज्याने एक झेल पकडला आणि एका झेल साठी 100 रुपयांचं पारितोषिक. गौरव यादव, बंटी केळुसकर आणि चेतन मालणकर यांच्याकडून. पुढील सन्मान होतोय या स्पर्धेचे ऑफिशियल्स मिस्टर अमोल मेस्त्री देवगड, त्यानंतर श्री मनीष पेडणेकर मालवण आणि तिसरे आमचे पंच होते बंटी केरकर. गोरक्ष पराडकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. अमोल मेस्त्री देवगड, त्यानंतर सन्मान होईल मनीष पेडणेकर. श्री रुपेशजी खोबरेकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. टोटल या स्पर्धेमध्ये 6 संघ खेळले होते, अर्थात 6 संघांमधनं 2 संघ लीग स्टेजला साखळी पद्धतीतच बाहेर गेले होते आणि या संघासाठी आकर्षक सन्मान चिन्ह आणि हे प्रायोजित केलं होतं गुमडाई टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडनं. आणि संघ आहे हर्ष 11. चेतन मालणकर आपण या. श्री भानुदास केरकर यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह दिलं जाईल. हर्ष 11 संघाचा कर्णधार चेतन मालणकर. नमा सुपर किंग पुढील संघ असेल साहिल टेमकर. आकर्षक सन्मान चिन्ह आपण पाहतोय हे पुरस्कृत होतं गुमडाई अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडनं. रुपेशजी खोबरेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. अंतिम 4 संघांमधनं 2 संघ एलिमिनेटर झाले, म्हणजे ज्यांना प्रवास समाप्त झाला अशा संघांसाठी मिस्टर सदाशिव कोबल यांच्याकडनं आकर्षक ट्रॉफी आणि संघ आहे श्री गणेश कृपा सतीश टिकम. श्री अंकुश कुबल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. आपण पाहतोय श्री गणेश कृपा संघाचा कर्णधार सतीश टिकम. पुढील संघ आहे तृष्टी स्ट्रॉम रायडर्स. श्री सदाशिव कुबल यांच्याकडनं आकर्षक ट्रॉफी. तृष्टी स्ट्रॉम रायडर संघाचा कर्णधार संघ मालक बाळू केळुसकर आपण या. संघ मालक श्री बाळू केळुसकर आपण या. रुपेशजी यांच्या शुभ हा सन्मान होईल तृष्टी स्टॉर्म रायडर्स क्रिकेट संघाचा.
पुढील पारितोषिक आहे अंतिम सामन्यातील सामनावीर, फायनल मॅन ऑफ द मॅच. आणि खेळाडू आहे महाराजा तारकर्ली संघाचा यशवंत टेमकर. कुंदन धुरत, वीरेंद्र सारंग आणि अक्षय केरकर. यशवंत टेमकर यांचे वडील उपस्थित आहेत, तर तुम्हालाही विनंती असेल की तुम्ही पण या आनंदामध्ये आपण सहभागी व्हा. यशवंत टेमकर अंतिम सामन्यातील सामनावीर आणि श्री प्रसादजी मयेकर यांच्याकडनं आकर्षक टी शर्ट, श्री मोहन केळुसकर यांच्या शुभ हस्ते शंकर टेमकर माजी खेळाडू तारकर्ली गावचे आणि यशवंत टेमकर त्यांचे हे सुपुत्र आहेत. आपल्या वडिलांच्या शुभ हस्ते हा सन्मान यशवंत टेमकर स्वीकारतोय. श्री प्रसादजी मयेकर यांच्याकडनं आकर्षक टी शर्ट. वैयक्तिक पारितोषिक TSPL तारकर्ली सुपर प्रीमियर लीग 2025 उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि खेळाडू आहे बाळू केळुसकर. कैलासवासी विशाल केरकर यांच्या स्मरणार्थ श्री भानुदास भगवान केरकर यांच्याकडनं इलेक्ट्रिक वस्तू आपल्याला पाहायला मिळते, भेट वस्तू आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक आपण पाहतोय बाळू केळुसकर, दृष्टी स्टॉर्म रायडर संघाचे संघ मालक. कल्पेश आपण यायचं आहे. साई सफर क्रूज, श्री अभिषेक केळुसकर, स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, टुर्नामेंट ऑफ द बेस्ट. हॅलो, श्री अभिषेक केळुसकर यांच्याकडनं आकर्षक ट्रॉफी. कैलासवासी विशाल केरकर यांच्या स्मरणार्थ श्री भानुदास भगवान केरकर यांच्याकडनं इलेक्ट्रिक वस्तू आणि खेळाडू आहे रोहित केरकर. पूर्ण स्पर्धेमध्ये म्हणजे 7 सामन्यांमध्ये 6 झेल पकडतोय. वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सन्मानश्री नरेशजी खराडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पाहतोय रोहित केरकर. पुढील पुरस्कार आहे स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. गोलंदाजीच्या क्रमवारीमध्ये 4 संघ आपण 4 खेळाडू पाहायला मिळाले. रोहित केरकर ज्याच्या नावावरती 7 गडी बाद. दुसरा गोलंदाज आहे योगेश देऊलकर ज्याच्या नावावरती 7 गडी बाद. चेतन मालनकर ज्याच्या नावावरती 8 गडी बाद. आणि नंबर 1 वरती गोलंदाजीच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावरती 13 गडी बाद पूर्ण स्पर्धेमध्ये कुंदन धुरत यांचे बंधू सर्वेश धुरत, टुर्नामेंट ऑफ द बेस्ट बॉलर. पर्पल कॅप आपण पाहतोय मृणाल 11 तारकर्ली संघाकडून. आणि आकर्षक भेटवस्तू कैलासवासी विशाल केरकर यांच्या स्मरणार्थ श्री भानुदास भगवान केरकर यांच्याकडून. पुढील पारितोषिक आहे स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, ऑरेंज कॅप, आकर्षक ट्रॉफी मृणाल 11 तारकर्ली या संघाकडनं. आणि नंबर 4 वरती आपण पाहतोय विकी सारंग ज्याने 154 धावा जमवल्या.
नंबर 3 वरती कुणाल केळुसकर ज्याच्या नावावरती 156 धावा. नंबर 2 वरती सुकृत जोशी याला आपण पाहतोय ज्याच्या नावावरती 156 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावरती 178 धावा. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, टुर्नामेंट ऑफ द बेस्ट बॅटर मिस्टर लक्ष मोंडकर. कैलासवासी विशाल केरकर यांच्या स्मरणार्थ श्री भानुदास भगवान केरकर यांच्याकडनं आकर्षक इलेक्ट्रिक वस्तू, आकर्षक भेट वस्तू आणि ऑरेंज कॅप आपण पाहतोय मृणाल 11 कडून. पुढील पारितोषिक आहे स्पर्धेतील मनोरंजक खेळाडू. सांगायचीच गरज नाही, अर्थात या स्पर्धेची शोभा वाढवली. वेगवेगळे रील्स पाहायला मिळाले. क्रिकॉन चेंडूचा रील्स मात्र त्याच्या लक्षामध्ये राहील आणि जो 45,000 लोकांनी तो पाहिलाय. आणि स्पर्धेतील मनोरंजक खेळाडू आहे कुंदन धुरत. कैलासवासी विशाल केरकर यांच्या स्मरणार्थ श्री भानुदास भगवान केरकर यांच्याकडून आकर्षक भेट वस्तू, इलेक्ट्रिक वस्तू. कुंदनला वाटलं की आपण जलसफारीवर जात आहोत. हेअरस्टाईल आपल्याला पाहायला मिळत. TSPL असं हेड वरती लोगो आहे. जोरदार टाळ्या कुंदन धुरत साठी. मनापासून क्रिकेट वरती प्रेम करतो हा. पुढील पारितोषिक आहे स्पर्धेतली सगळ्यात मोठं पारितोषिक, मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज लक्ष्मण मोंडकर 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तीन नंबर वरती आपण पाहतोय विकी सारंग या खेळाडूला. नंबर 2 वरती आपण पाहतोय सर्वेश धुरत. तर नंबर 1 वरती कोण असेल बघा. अजून कुठचं नाव असेल तर, चुकून नाव बदललं असेल. कुंदन 25.41 पॉइंट आहेत. आणि स्पर्धेतील मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज TSPL तारकर्ली सुपर प्रीमियर लीग 2025 6व्या पर्वाचा बॅटिंग मध्ये 15.759, गोलंदाजी करताना 8.244, क्षेत्ररक्षण करताना 1.410 आणि टोटल पॉइंट होत आहेत 25.413. आणि या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर घुमडाई ट्रॅव्हल्सचे सर्व सन्माननीय जिशान खान ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला होता, त्यांचं इथं शुभ आगमन होत आहे. आणि मी विनंती करतोय सन्माननीय जिशान खान यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक दिलं जाईल. खेळाडू आहे मिस्टर सुकृत जोशी, मॅन ऑफ द सिरीज. आकर्षक चषक आहे आणि इलेक्ट्रिक वस्तूच म्हणजे फॅन आहे. समालोचक प्रदीप देऊलकर यांच्याकडून त्यांच्यासाठी जोरदार टाळले पाहिजे. तारकर्ली गावाशी त्यांचं जे नातं आहे ते फार पूर्वीपासून आहेत, म्हणून त्यांनी अगोदरच जाहीर केलं होतं की माझं काहीतरी यात भाग असावा स्पर्धेत. आणि त्यांनी मालिकावीराचं बक्षीस स्वतःहून जाहीर केलं होतं. स्पर्धेला 1 महिना असताना त्यांनी जाहीर केलं होतं.
पुढील पारितोषिक आहे उपविजेता संघ SPL रनरअप 2025 उपविजेता संघ आणि संघ आहे श्री साई कृपा संघ. पूर्ण संघाने आपण यायचं आहे. प्रत्येक सामन्यातील सन्मान श्री प्रसादजी मयेकर यांच्याकडनं आकर्षक टी शर्ट हे पोच केलं जाईल, दिलं जाईल. बाकीच्या खेळाडूंनी खाली बसा. कर्णधार आणि संघ मालक दोघांनी उभं राहावं लागेल. खाली बसा. मान्य दिसू द्या. पुढची जबाबदारी असेल प्रतीक कुबल. व्यवस्थित फोटो घ्या, व्यवस्थित रील बनवा. आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी. स्पर्धेतील उपविजेता संघ आपण पाहतोय श्री साई कृपा तारकर्ली. मनपूर्वक अभिनंदन. TSPL 6वं पर्व आपण पाहतोय आणि ही क्रिकेट स्पर्धा एका अग्रगण्य YouTube चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारित व्हावी हे स्वप्न होतं आणि ते स्वप्न 2025 या 6व्या पर्वामध्ये सत्यात उतरलंय. तर पुढील सन्मान होतोय www.tenniscricket.in. प्रशांत पवार आपण यायचं आहे. प्रशांत पवार आपण या, आपला सन्मान होईल. कालचा दिवस आणि आजचा दिवस ही क्रिकेट स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहायला मिळाली. प्रशांत पवार या, आपला सन्मान होईल. श्री भानुदास केरकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. पुढील सन्मान होतोय या स्पर्धेसाठी आज समालोचन म्हणून काम पाहिलं. हो 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 उडाया फेम आणि तारकर्ली गावातील खेळाडूंचे लोकप्रिय समालोचक मिस्टर कृष्णा देवजी यांचा सन्मान होईल. ओ नक्कीच आपण मनोगत ऐकूया कृष्णा देवजी यांचं. थँक्यू. तसं मला काय बोलता येत नाही. या स्पर्धेला शुभेच्छा माझ्या सुरुवातीलाच होतात, पण बंटी केरकरने ज्यावेळी सांगितलं मला स्पर्धा थोडीशी डिले झाली आहे तर मी थोडासा मला असा प्रेशर आला होता. आणि ॲक्च्युली सांगायची गोष्ट तर मी एवढा काय बिझी नसतो, पण 12 आणि 13 ऐकल्यानंतर मला शांती वाटली की 13 तारीखला मी फ्री आहे, त्यामुळे मी पोचू शकलो. थँक्यू बंटी आणि थँक्यू ऑल सगळ्यांना. ओ हो 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 उडाया छेरन. नक्कीच या नावासाठी आणि या शब्दासाठी ओळखले जात आहेत कृष्णा देवजी सर. तसेच या स्पर्धेशी पहिल्या पर्वापासून जे समालोचक जोडले गेले आहेत, म्हणजे पहिल्या पर्वाला जेव्हा आपण कुठलंही मानधन न देता केवळ एका सन्मान चिन्हासाठी ज्यांनी या स्पर्धेला समालोचन केलं आणि आज ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर गेली आहे, त्याचं काही प्रमाणात श्रेय आहे ते समालोचकांना सुद्धा जातं. आणि प्रदीप देऊलकर जे गेली 6 वर्ष या स्पर्धेचा भाग आहेत त्यांचा सन्मान केला जातोय. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रदीप देऊलकर यांचा सन्मान करावा. होळी म्हटलं की ते आपल्यासारखा
तारकर्ली सुपर प्रीमियर लीग साठी बुक ठेवतात, कुठलीही स्पर्धा घेत नाहीत या तारखेला, असे प्रदीपजी देऊलकर यांचा सन्मान होतोय. आणि आता या स्पर्धेतील अंतिम आणि सर्वोच्च पारितोषिक दिले जाणार आहे. मी याची सूत्र प्रदीप देऊलकर यांच्याकडे सोपवतो. TSPL अर्थात स्वागत असेल सरांचं मैदानावरती. तारकर्ली सुपर प्रीमियर लीग या स्पर्धेचा सांगता सोहळा, शेवटचं पारितोषिक, आकर्षक चमचमती ट्रॉफी. खेळाडूचं स्वप्न होतं की ही ट्रॉफी आपल्या हातामध्ये उंचावावी, मात्र क्रिकेटचा भाग आहे, कुठच्या तरी एका संघाला विजय आणि एका संघाला पराभव. ही ट्रॉफी दिली जाणार आहे तारकर्ली क्रिकेट क्लबचे ट्रॅव्हल पार्टनर घुमडाई ट्रॅव्हल्सचे सर्व सन्मानचे जिशान खान, ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला होता. आणि TSPL तारकर्ली सुपर प्रीमियर लीग 2025 पर्व 6व चॅम्पियन महाराजा तारकर्ली. सर्व खेळाडूंनी खाली बसा आणि संघमालक आणि कर्णधार फक्त 2 खेळाडूंनी उभं राहायचं आहे. गोरक्ष पराडकर, सन्मानश्री नरेशजी खराडे, त्याचप्रमाणे जिशान खान, सन्मानश्री भानुदास केरकर, श्री रुपेशजी खोबरेकर, या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. फोटो घ्या. बंटी केरकर यांना ही विनंती असेल, आपणही या सोहळ्याचे साक्षीदार व्हा, ज्यांच्या संकल्पनेतनं ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळाली. सुपर प्रीमियर लीग 2025 हिप 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 हिप. सन्मान श्री जिशान खान यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी पाहतोय. सर्व खेळाडू आणि ज्यांच्यावरती जबाबदारी असेल सर्वांना विनंती असेल की मैदानावरची जबाबदारी पूर्ण करून तुम्हाला घरी परतायचं आहे. स्पर्धेतील नवोदित खेळाडू, अनुभवी खेळाडू, निनाद मोडकर, ज्याने उत्कृष्ट झेल टिपला होता, ज्या झेलसाठी 1200 रुपयांचं पारितोषिक मिळालं होतं, तोच खेळाडू गणपत मोंडकर यांचे चिरंजीव, दरवर्षी ज्यांना शूज दिले जात आहेत त्यामधील सर्वात तरुण खेळाडू जो असेल निनाद मोंडकर. निनाद मोंडकर या आपण अप्रतिम वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सन्मान श्री जिशान घुमडाई ट्रॅव्हल्सचे सर्व सन्मान श्री जिशान खान यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक स्वीकारतोय निनाद मोंडकर. सर्व खेळाडू आहेत, मंडप सोडायचा आहे, मैदानावरची जी जबाबदारी असेल ती पूर्ण करूनच तुम्हाला घरी परतायचं आहे.
सर्व खेळाडूंना सूचना आहे, मैदानावरती जे मंडप आहेत ते सोडायचे आहेत. त्याच्यामुळे मैदानावरची जबाबदारी पार करूनच तुम्हाला घरी परतायचं आहे. मैदानावरचं काम संपलं की तुम्ही तुमच्या घरी सुरक्षित जायचं आहे. स्वयंचलित वाहन, टू व्हीलर गाडी सांभाळून चालवा आणि सांभाळून प्रवास करा. पुढील वाटचालींसाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील. सर्व खेळाडू मान्यवरांचं मनापासून धन्यवाद, आभार व्यक्त करतोय. ज्यांनी ज्यांनी ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली, त्या लहान थोरापासून मोठ्यांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद, आभार. इथंच थांबूया आणि बक्षीस समारंभ हा समाप्त झालाय असं मी जाहीर करतोय. हर्षवर्धन, तुमच्यासाठी ऑटो सज्ज आहे, तुम्ही सफर घडवू शकता ट्रॉफी घेऊन. लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे